नमस्कार. परत एकदा वांग हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे आणि आज आपण श्री संजय लोणकर, इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. लोणकर साहेब, मला एक सांगा, वांग लागवड कधीच आहे तुमचं? 15 जुलै. 15 जुलैचं आहे. आतापर्यंत किती तोडे केलेले तुम्ही? चौथा तोडा आहे. क्षेत्र किती आहे? अर्धा एकर. 20 गुंठे. हा, म्हणजे अर्धा एकर आहे. आणि वांग्याची जात कोणती? पंचगंगा. पंचगंगा गौरव. पंचगंगा गौरव जात आहे. 20 जुलैची लागवड आहे आणि आतापर्यंत तोडे 4 झालेले आहेत. सध्या वांग्यात काय काय तुम्हाला म्हणजे सध्या तुम्हाला काय काय म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणू किंवा वांग्याविषयी सध्या काय मत आहे तुमचं? वांग्यामध्ये प्रॉब्लेम जर सांगायचा तर शेंडाळी आणि शेंडाळी आहे. किडतंय वांग किडतंय. दुसरं आणि चमक एक नाही वांग्याला. वांग्याला चमक नाही. पण अर्धा एकरामध्ये सध्या तोडा किती दिवसाला होतोय आणि किती निघतोय? जर अर्ध्या दिवसाला आता स्टार्ट असल्यामुळे चौथा तोडा. आता एक दिवस तोडलं तर 10 कॅरेट निघते. रोज तोडलं तर 10 कॅरेट निघतात. आता निघाला 2. काल 10 काढली होती. बरोबर. आज किती कॅरेट निघतात? आज का 4-5. म्हणजे मग रोज 10 म्हणता येणार नाही, नाही हे का नाही? रोज 4-5 निघतात. रोजचं ऍव्हरेज म्हणलं तर 4 ते 5 कॅरेट निघतात. वांग्याला शेंडाळीचा अटॅक आहे, फ्रूट बोररचा एक अटॅक आहे. दुसरी गोष्ट, वांग्याला चमक बिलकुल नाही. आपण पाहू शकता, हे आत्ताचा फ्रेश ताजा तोडलेला माल आहे. तर फळांना चमक नसल्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम येतो? मार्केटला निलावामध्ये रिवर्स जात आहे. रिव्हर्स जातं. तरी कितीने जातं रिव्हर्स? तरी 4-5 रुपयाचा फरक पडतो. 4 ते 5 रुपयाचा फरक पडतो. आपला अनुभव असा आहे, नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ट्रीटमेंट मधले शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे, वांग्या खास करून वांग ह्या पिकामध्ये आपलं शेड्यूल पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना कॅरेट मागे किंवा किलो मागे किमान 20 रुपयाचा फरक पडलेला शेतकऱ्यांनीच आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. कारण की फळांची चमक, दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला काटा विरून जातो. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही जर हेवी औषधं मारले तर हा काटा विरून जाण्याचा प्रकार एक घडतो आणि काटा जिरला की परत त्याचा रेट कमी होतो. मार्केट चालत. आता हे गुळगुळीत झाले, हे जर वांग पाहिलं तुम्ही, ह्याचा देठ पूर्ण गुळगुळीत झालेला, काटा कसलाच नाही. ह्या वांग्याला काय रेट रिव्हर्स येतो. बरोबर आहे. पसंतीच नाही त्याला पसंतीच नाही, म्हणजे त्याला चॉईसच नाही. तर आता आपण ह्या प्लॉटला वांग्याचं शेड्यूल करणार आहोत. मागे पाहतो तो वांग्याचा प्लॉट आहे. भरपूर पाऊस झालेला आहे सध्या, परंतु नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं शेड्यूल आता आपण ह्या प्लॉटला करणार आहोत आणि एक्झॅक्टली 10 ते 12 दिवसानंतर ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करू. आपण 2 महत्वाची चॅलेंजेस घेतलेली आहेत. पहिलं तर फळ पोखरणारी आळी आणि शेंडाळी, ह्या आळीवरती 100% नियंत्रण. दुसरी गोष्ट, मालाची क्वालिटी आणि माल निघण्याचं उत्पादनाचं क्वालिटी आणि क्वांटिटी, ह्या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला काम करायचं आहे. आणि 10 ते 12 दिवसानंतर आपण परत एकदा ह्याच प्लॉटला, ह्याच जागेवरती परत एकदा आपण निरीक्षण करणार आहोत. सध्या दर दिवसाला ऍव्हरेज 4 ते 5 कॅरेट माल निघतोय. बरोबर. म्हणजे साधारणतः 100 किलो माल निघतोय. ऍव्हरेज 100 किलो, 80 ते 100 किलो माल निघतोय. तर 10 दिवसानंतर स्वतः हे सांगणार आहेत आपल्याला मालामध्ये आता किती फरक पडलेला आहे आणि क्वालिटीमध्ये पण किती फरक पडलेला आहे. तोपर्यंत धन्यवाद.